समुद्रातून एक जहाज शांतपणे भारताच्या गुजरातमध्ये मुंद्रा बंदरला जात होती. पण अचानक रेडिओवर एक आवाज येऊ लागला. ते इराणी नौदलकडून जहाज थांबवण्याची सूचना होती. जहाजांच्या कॅप्टनने घाबरल्यानं सांगितलं, तुम्हीच मला जाण्याची परमिशन दिली होती, तुम्हीच माझे नाव यादीत दुसऱ्या क्रमांकावर घेतले होते आणि आता तुम्ही गोळ्या काय झाडताय? पलीकडून उत्तर आले नाही, फक्त जहाजांवर गोळ्या झाडण्यात आल्या. हे 18 एप्रिल 2026 रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रत्यक्ष घडले आणि त्यानंतर 4 दिवस पुन्हा एकदा भारतीय जहाज इराणने ताब्यात घेतले आणि हे असे 3 वेगळ्या जहाजांसोबत घडले. आतापर्यंत भारताला मित्र देश म्हणून सांगणारा इराण आता असा का वागत आहे? यामागचे कारण काय? याचे परिणाम काय होऊ शकतात? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर थेट युद्ध पुकारले. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांची हत्या झाली. इराणने प्रत्युत्तर एकाच दिवशी होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. संपूर्ण जगाला इराण इशारा दिला की आमच्या परवानगीशिवाय एकही जहाज इथून जाणार नाही. होर्मुझ हे जगातला सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगातल्या एकूण सागरी तेल व्यापाराच्या जवळपास 20% तेल याच मार्गाने जाते. इराणने हा रस्ता बंद करताच जगावर त्याचे परिणाम दिसू लागले. तेलाचे दर भडकले, विमान कंपन्यांनी जहाजांना कव्हरेज देणं बंद केलं आणि मोठ्या शिपिंग कंपन्यांनी समुद्रधुनीतून जाणे टाळायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला अमेरिकेने 13 एप्रिलपासून इराणच्या बंदराची नौदल नाकेबंदी सुरू केली. म्हणजे होर्मुझमध्ये एकीकडून इराण बसलाय आणि दुसऱ्या बाजूने अमेरिका. दोन्ही महासत्तांच्या संघर्षामध्ये जगाचे व्यापारी जहाजे अडकलेली आहेत. 17 एप्रिल रोजी इराणने अचानक घोषणा केली की होर्मुझ व्यापारी जहाजांसाठी खुली करतोय. या घोषणेनंतर भारतीय नेव्हीने ऊर्जा सुरक्षा मोहीम राबवायला सुरुवात केली होती. 25 मार्च पासून भारताने आपली युद्धनौका ओमानच्या आखाताजवळ उभी केली होती. इराणने दार उघडले म्हटल्यावर भारतीय जहाजे निघाली. त्यापैकी एक होते सॅनमार हेराल्ड हे तेलवायू जहाज, जे इराणचे कच्चे तेल घेऊन भारतात येत होते. पण सकाळ होताच इराणने पुन्हा घोषणा केली की अमेरिकेची नाकेबंदी सुरू असताना होर्मुझ बंद राहील. जी जहाजे आधीच निघाली होती ती मध्येच अडकली. सॅनमार हेराल्डच्या कंपनीने इराणी अधिकाऱ्यांशी रेडिओवर बोलणे केले. त्यांनी सांगितलं की आम्हाला परवानगी दिली होती, आमचे नाव यादीत होते, उत्तर आले नाही. आणि मग इराणच्या RIGCच्या बोटी आल्या, गोळीबार झाला, दोन्ही भारतीय जहाजांच्या खिडक्या फुटल्या, जहाजे माघारी जायला भाग पाडले. 18 एप्रिल रोजी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी इराणचे भारतीय राजदूत मोहम्मद फातेली यांना जवाहरलाल नेहरू भवनात बोलवले. या घटनेबद्दल नाराजगी व्यक्त केली. इराणी राजदूताने ते आपल्या सरकाराला कळवतो असे सांगितलं, पण उत्तर अजून आलेलं नव्हतं. त्यानंतर 4 दिवस उलटले. 22 एप्रिल 2026 रोजी पुन्हा एकदा होर्मुझच्या पाण्यात एक जहाज निघाले. नाव होतं एपामिनोंडस. हे कंटेनर जहाज आहे. UAEच्या जबल आणि बंदरातून निघाले होतं आणि त्याला गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचायचं होतं. ओमानच्या किनाऱ्यांपासून साधारण 15 नॉटिकल माइल्स अंतरावर असताना इराणच्या RIGCच्या बोटींनी या जहाजाला घेरले. रॉकेट प्रोफाइल ग्रेनेड आणि गोळीबार झाला. जहाजांचा पूल म्हणजे ब्रिज पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्याच वेळी या भागात आणखी एक जहाज होते, MSG फ्रान्सिस्का. या जहाजांवर पनामाचा झेंडा होता. त्यावरही IRGCने हल्ला केला, गोळ्या झाडल्या आणि नांगर टाकायला भाग पाडले. थोड्याच वेळात इराणची खलाशांची पथके या दोन्ही जहाजांवर चढली आणि त्यांनी प्रत्यक्ष ताबा घेतली. हे दोन्ही जहाजी इराणच्या किनाऱ्याकडे नेण्यात आली. एक तिसरे जहाज होते युफोरिया. ते मध्य समुद्रात थांबवण्यात आले. नंतर इराणच्या किनाऱ्याला लागले असल्याचे वृत्त आले. या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे वेळ 22 एप्रिल रोजी दुपारचे डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिका इराण युद्धबंदीच्या मुदतवाढीची घोषणा केली आहे. शांततेच्या बोलण्यासाठी अजून वेळ द्यायचा असे ट्रम्प यांनी म्हटले होते. पण त्याच रात्री इराणने जहाज ताब्यात घेतले. एकीकडे मित्र देश म्हणायचे आणि दुसरीकडे समुद्रात भारतीय जहाजांवर गोळीबार करायचा, असे विचित्र चित्र त्या दिवशी दिसत होते. IRGCने आपल्या कृत्याचे समर्थन करताना सांगितले, या जहाजांनी इराणी अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली नव्हती आणि AIS ट्रॅकिंग बंद ठेवले होते. त्यामुळे जहाजे लपून छपून समुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करत होते, असे इराणचे म्हणणे आहे. पण ब्रिटनच्या UKMTOने पुष्टी केली की जहाजांवर प्रत्यक्ष गोळीबार झाला. जगाच्या दृष्टीने हे केवळ समुद्र नियमाचे उल्लंघन नव्हते, तर सरळ सशस्त्र दरोडा होता. विशेष म्हणजे अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच इराणचे एक जहाज टाउस्का ताब्यात घेतले
घेतले होते. इराणने त्याला सागरी दरोडा म्हणले होते आणि आता इराणने तीच केले, पण ते फक्त भारत आणि पनामाच्या जहाजांसोबतच केले. एपामिनॉन्डस आणि MSC फ्रान्सिस्का हे जहाजे अजूनही इराणच्या ताब्यात आहे. 18 एप्रिल रोजी फायरिंग झालेली भारतीय जहाजे सॅनमार हेरल्ड सुद्धा अजून परत आलेले नाही. भारताने आपली नाराजगी नोंदवली आहे, पण उत्तर आलेले नाही. इराण सध्या आर्थिकदृष्ट्या प्रचंड दबावाखाली आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणला दररोज 435 दशलक्ष डॉलरचे नुकसान होते असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इराणचे 80% तेल निर्यात होर्मुझ मार्गेच होते, पण आता इराणला तेल विकायलाही मर्यादा आल्या आहेत. पाकिस्तानशी संबंध ताणलेले आहेत. युरोपांचे दरवाजे बंद आहेत. चीन काही प्रमाणात खरेदी करतोय, पण तेही पुरेसे नाही. दुसरीकडे अमेरिकेने आपल्या ब्लॉकेड कायम ठेवण्याचे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी स्वतः म्हटले आहे की ब्लॉकेड उठवला तर इराण डील करायला तयार होणार नाही. या आर्थिक कोंडीत सापडलेला इराण आता लहान राष्ट्रांवर, त्यांच्या जहाजांवर डाव साधतोय असे चित्र दिसत आहे. फ्रान्सच्या जहाजांवरही गेल्या महिन्यात हल्ला झाला, पण आता भारत सुद्धा त्या यादीत आला आहे. भारताने 25 मार्च पासून ऊर्जा सुरक्षा कॅम्पेन राबवले आहे. भारतीय नौदल ओमानच्या आखाताजवळ उभे आहे, पण होर्मुझच्या आत जाण्याचे धाडस अजूनही होत नाही, कारण तिथे इराणची नाकेबंदी आहे. भारत गेल्या 2 महिन्यांपासून अमेरिका, इराण आणि दोन्ही बाजूंपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतोय. इराणशी जुने संबंध आहेत. चाबहार बंदराची गुंतवणूक आहे. अमेरिकेशी धोरणात्मक संबंध आहे. पण आता प्रश्न असा आहे की जेव्हा तटस्थ राहूनही तुमची जहाजे लुटली जात आहेत, तेव्हा तटस्थ परवडतं का? इतिहासात एक गोष्ट नेहमी घडत आली आहे. ज्या राष्ट्राने आपल्या हिताचे रक्षण केले नाही, त्याला इतर देशांनी गृहीत धरले. आज भारताचे जहाज इराण ताब्यात घेतोय. उद्या आणखी कोण देश काय करेल हे सांगता येत नाही. प्रश्न फक्त इराणचा नाही, प्रश्न आहे भारताच्या सामुद्री ताकदीचा आणि राजनैतिक इच्छाशक्तीचा. तुम्हाला काय वाटतं? भारताने आता फक्त राजदूत बोलावणं पुरेसं आहे का, किंवा आता कठोर उत्तर देण्याची वेळ आलेली आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.